नमस्कार, अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 10 मिनिटात बनणारा असा जाळीदार ढोकळा। आपण 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 1-2-3 चमचे आपल्याला पिठी साखर लागणार आहे आणि 1 इनो लागणार आहे। अगदी 10 मिनिटात हे बनणार आहे। आपण मिक्सरचा वापर करून बनवणार आहोत हा ढोकळा। मी ह्याला 2 चमचा साखर वापरणार आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता। हा पोहे खायचा चमचा आहे, त्याने मी 2 चमचे घेणार आहे आणि ह्या चमच्याने मी 2 चमचे ऑइल पण घालणार आहे। बेसन पीठ पण आपण ग्राइंडर सगळंच करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी साखर आणि 2 चमचे ऑइल घातलेले आहे। आपण ह्याच्यामध्ये लिंबू सत्व घालत नाहीये, हवं तर तुम्ही लिंबू सत्व घालू शकता, 1 चम्मच घालू शकता एका वाटीला। मी ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं 2 थेंब प्रमाणे मी लिंबू पिळून घेणार आहे। मग थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे। हळद जास्त घातली तर ढोकळा लालसर होतोय, त्यामुळे अगदी कमी हळद घालायची आहे। आता मी ग्राइंडर करून घेते। ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेते आणि पाणी घालून आपल्याला छान असं ग्राइंडर करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट झालेलं आहे, अगदी एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे आणि मी 10 मिनिट ह्याला झाकून ठेवणार आहे। मी भांड्याला छान तेल लावून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। मिश्रण घालून झाले की आपल्याला ह्याच्यात इनो घालायचा आहे। इनो घालून झालं लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे। इनो घातल्यामुळे ते लगेच ऑब्झर्व होते। चला तर मग आता ढोकळा होतोय तयार, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। फोडणीसाठी लागणारे मी कढीपत्ता घेतलाय, लाल मिरची घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, पण लाल मिरचीने छान दिसते, स्वाद पण छान येतो। मी कढईत तेल टाकलेलं आहे, तेल छान तापल्यावर आता मोहरी घालते। मोहरी अशी छान तडतडायला पाहिजे, तशी मोहरीला टेस्ट येत नाही। कढीपत्ता घालणार आहे, लाल मिरची घालून झालं। बघा हे कसं 10 मिनिटांमध्ये असं फुलून आलेलं आहे। मी ह्याच्यातच आता शुगरचं पाणी घालते। कट करून घालायचं शुगरचं पाणी, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं असं ऑब्झर्व होऊन जाते। थोडीशी कोथिंबीर, असा आपला ढोकळा शिजला। बघू शकता किती स्पंजी झालाय, असा एकदम सॉफ्ट झालाय।